आज दिनांक 28/12/2025 रोज रविवार आपण या ठिकाणी मौदा आश्रम परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत आपला युवा सेवकांचा ऑनलाईन ग्रुप या निमित्ताने आपण आज इथे स्वच्छता अभियानासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि आतापर्यंत या ठिकाणी या विषयावर सुंदर असे वक्ते बोललेले आहेत, तरी पण मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली तरी मी माझ्या अल्पबुद्धीने या ठिकाणी बोलत आहो। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, हाची सापडे बोध खरा। ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये ही भारत भूमी सुद्धा आपली संतांची भूमी आहे। आणि या ठिकाणी संत गाडगे महाराज या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छतेचा संदेश देऊन गेलेले आहेत। त्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा यांनी या मानव धर्माच्या माध्यमातून अंधश्रद्धा, वाईट व्यसन, अभाग्यास भाग्यप्राप्ती, असाध्य रोग असे बरेच काही बाबांनी या मानव धर्माच्या माध्यमातून घडवलं आहे। आणि एक स्वच्छतेचा सुद्धा संदेश आपल्याला या ठिकाणी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेला आहे। तर बाबांचा हा संदेश सगळ्यांनी लक्षात ठेवून प्रत्येक सेवकांना अशी विनंती आहे की या स्वच्छता अभियानाला जास्तीत जास्त संख्येने प्रतिसाद देऊन, कारण की हे मौदा आश्रम हा आपला मौदा गाववाल्यांसाठी एक पुण्यप्रताप आहे आणि या माध्यमातून आपल्याला या आश्रमात काहीतरी करण्याचं एक परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला एक स्थान मिळालेलं आहे। म्हणून आपल्याला सर्वांना आपली ही काळाची गरज आहे की मौदा आश्रमला श्रमदान करणे म्हणजे हा एक महादान आहे। या माध्यमातून प्रत्येक सेवकांची ही जबाबदारी आहे। म्हणून प्रत्येक सेवकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची स्वच्छता करतो त्याप्रमाणे आताच वाडीवस्मे साहेबांनी सांगितलेला हा संदेश, या संदेशातून प्रत्येक आपल्या परिसराची सुद्धा आपल्याला स्वच्छता ठेवणे हा एक आपली गरज आहे आणि आपल्या सर्व सेवकांची जबाबदारी आहे। म्हणून प्रत्येक सेवकांना एक हा मानवतेचा संदेश आहे। या मानवतेच्या संदेशातून आपल्याला एकता निर्माण करायची आहे आणि या एकतेतून आपल्याला ह्या स्वच्छता अभियान समोर न्यायचं आहे। म्हणून प्रत्येक सेवकांनी याकडे लक्ष द्यावं। मी सुद्धा लक्ष देईन एवढं बोलून मी माझ्या शब्दाला इथे विराम देतो। सर्वांना माझा नमस्कार।